या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज आहे नवमी म्हणजेच 9वी माळ, म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे तो म्हणजे आपल्या घटस्थापनेचा। आज नवरात्रीचे प्रत्येकाच्या घरोघरचे घट हलणार आहेत, कोणाकोणाचे हल्ले देखील असतील, भरपूर जणांचे उपवास देखील आज सुटणार आहेत। त्यामुळे बघा, ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही उपवास वगैरे सगळं सोडायचं आहे। तुमचे काही हवन वगैरे कन्यापूजन राहिलं असेल तर ते आजच्या दिवसामध्ये करून घ्यायचं आहे। कारण बघा, आजचा दिवस आहे, हा शेवटचा दिवस आहे आजचा, आणि आजच्या दिवसानंतर उद्याचा दिवस येणार आहे तो म्हणजे दसरा हो, विजयादशमी। विजयादशमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। आता विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी काय काय करायचं, कोणत्या चुका टाळायच्या, या संबंधीचा व्हिडिओ काल आपला अपलोड झालेला आहे, तो पाहिला नसेल तर आवर्जून पाहायचा आहे। कारण चुका टाळणं देखील तितकंच महत्वाचं आहे। आपल्या हातून, आपण मनुष्य प्राणी आहोत, आपल्या हातून छोट्या छोट्या चुका घडत असतात आणि त्या चुका घडू नये यासाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे। नक्कीच तो व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याच पद्धतीने बघा, विजयादशमी म्हणजेच धर्माचा अधर्मावरती विजय, त्याच पद्धतीने वाईटावर चांगल्याचा विजय किंवा चांगल्याचं प्रतीक म्हणून विजयादशमी दसरा हा सण साजरा केला जातो। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रावणाचं दहन केलं जातं। प्रभू श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध केला होता, त्यामुळे भरपूर ठिकाणी रावणाचं दहन देखील केलं जातं। आणि यामुळे देखील या आजच्या दिवसाला म्हणजेच विजयादशमी असं म्हटलं जातं। त्याच पद्धतीने दुर्गा मातेने महिषासुराचा या दिवशी वध केला होता, त्यामुळे देखील या दिवसाला अतिशय महत्व आहे। बघा, दोन पौराणिक कथा आहेत, त्या देखील तुम्हाला मी काल सांगितले। म्हणजे एक तर प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून असत्यावरती सत्याचा विजय मिळवला होता, व दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून असत्यावरती सत्याचा विजय मिळवला होता। त्यामुळे या दिवशी विजयाचा दिवस साजरा करण्यासाठी विजयादशमी म्हणून दसरा हा आपण सण साजरा करायचा आहे। तर या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत, काय उपाय करायचा आहे, बघा, आपण सकाळी लवकर उठणार आहोत। सकाळी लवकर उठून तुम्हाला जे जे मी काल सांगितलेलं आहे, म्हणजे उंबऱ्याचं लेपन असेल, शुभलाभ हळदी कुंकवानं काढणं असेल, किंवा अजून काही सेवा तुम्हाला मी काल सांगितलेल्या आहेत, चुका कोणत्या टाळायच्या ते देखील सांगितलेलं आहे। त्याचसोबत आपल्याला सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण शस्त्रपूजा करतो, आपल्या वाहनांची पूजा करतो, त्यावेळेस आपल्याला 2.5 आपट्यांच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे। हो, आपट्याची पानं। आता बघा, आता फ्रेश पानं तर आणली नाहीयेत मी, कारण अजून मार्केटमधून आणली नाहीयेत, पण गेल्या वर्षीची जी पानं आहेत 2.5 आपट्याची पानं, ते तुम्हाला मी दाखवतो। आता अर्थात ती सुकलेली आहेत, ड्राय झालेली आहेत। अशा पद्धतीचं हे एक पान आहे, हे एक पान आहे, हे दुसरं पान आहे। आता ते सुकलं आहे, पूर्ण ड्राय झालेलं आहे, आणि हे अर्ध पान, हे अर्ध पान। अशा पद्धतीने 2.5 आपट्याच्या पानाचा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून उपाय करायचा आहे। आता काय करायचं, आणि हा केंद्रातून दिलेला उपाय आहे आणि वर्षातून एकदाच केला जातो असा हा उपाय आहे, आणि तो आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। बघा, उद्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये नक्की जायचं आहे। उद्याच्या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये, महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे। केंद्रातून दिलेला उपाय आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। केंद्रामध्ये जायचं आहे, स्वामींना तुम्हाला आपट्याची 2.5 पाने व्हायची आहेत, किंवा आपट्याची 2.5 पाने व्हा, तिथे बसून महाराजांचं नामस्मरण करा, आणि घरी माघारी येताना त्यातले 2.5 आपट्याची पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत। त्याच पद्धतीने केंद्रामध्ये वाहिली, केंद्रामध्ये जाणं शक्य झालं नाही तर तुमच्या देवघरात तर द्यायचंच आहे। इतरांना सोनं वाटण्या अगोदर, सोनं म्हणजेच काय, या आपट्याच्या पानाला, उद्या आपट्याची पानं म्हटलं जात नाही, या आपट्याच्या पानाला सोनं म्हटलं जातं। हे सोनं अतिशय लाख मोलाचं आहे, आणि बघा, या आयुर्वेदामध्ये देखील याचा अतिशय महत्व आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे बघा, या आपट्याच्या पानांना उद्याच्या दिवशी सोन्याचा दर्जा दिलेला आहे, आणि हे सोनं ज्यावेळेस आपण इतरांना देतो तेव्हा सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, असा संदेश देखील आपण समोर देत असतो। आणि हे सोनं इतरांना देण्या अगोदर, घरातल्या इतर व्यक्तींना देण्या अगोदर, सगळ्यात अगोदर आपल्या महाराजांना, नंतर आपल्या संपूर्ण देवघरामध्ये आपल्याला आपट्याची पानं ठेवायची आहेत। आपट्याची पानं ठेवायची आहेत, मनोमन हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आयु, आरोग्य असंच लाभू दे, घरामध्ये संपत्ती खेळू दे। त्याच पद्धतीने घरामध्ये ज्या काही वाईट ऊर्जा आहेत, वाईट शक्ती आहेत, याचा नाश होऊ दे। त्याच पद्धतीने बघा, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर ती संपत्ती, तो पैसा, ती लक्ष्मी घरामध्ये नांदू दे, खेळू दे। अशा पद्धतीने आपण महाराजांना प्रार्थना करायची आहे। काही चुकलं असेल तर क्षमा याचना देखील आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। आता बघा, ज्या दिवशी आपण आता संध्याकाळच्या वेळेस, सायंकाळच्या वेळेस, किंवा उद्या सकाळ सकाळी तुम्ही महाराजांना आपल्या देवघरामध्ये आपट्याची पानं ठेवलीत,
तर आपली वाहनं वगैरे पूजून झाली, तर यातली 2.5 पानं, आता ही 2.5 पानं मी घेतली. आता ही 2.5 पानं मी माझ्यासाठी घेतली. फक्त या 2.5 पानांचा हे 2.5 पानं फक्त आपणच घ्यायची का? बघा, 2.5 पानं तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता, 2.5 पानं तुमच्या मिस्टरांसाठी देऊ शकता, 2.5 पानं तुमच्या मुलांसाठी देऊ शकता. आता या पानांचं करायचं काय? बघा, आपण भरपूर कष्ट करतो, भरपूर खस्ता खात असतो आपल्या जीवनामध्ये. आपल्या ज्या आयुष्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले आहे ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं, प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य खेळावं. बघा, आयु आरोग्य म्हणजे एखाद्या वेळेस घरात एखादी व्यक्ती अशी असते की सतत आजारी पडत असते, घरामध्ये सतत आजार पण खेळत असतं. त्याच पद्धतीने बघा, ते निघून जावं, घरामधली दरिद्री निघून जावी, ती नष्ट व्हावी अशी प्रत्येकाला वाटत असतं. उद्या विजयादशमी म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी काही ना काही तर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करत असता. छोट्या मोठ्या वस्तू काही असो, देवघरात छोटीशी वस्तू का आणा ना तुम्ही, म्हणून उद्याच्या दिवशी काही ना काही तर आपण खरेदी करत असतो. त्याच पद्धतीने बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला एखादी प्रॉपर्टी करायची असेल, एखादी डील करायची असेल, बोलणी करायला जायचं असेल, मुलगा मुलगी असं स्थळ पाहायला जायचं असेल कुठे, तर त्यावेळेस अतिशय उपयोगी पडतात ही 2.5 पानं. आता एकदा तुम्ही देवघरामध्ये ठेवलेली, सकाळी उठून तुम्ही 2.5 पानं घेतली, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली, तुमच्या वॉयलेटमध्ये ठेवली, मिस्टरांना वॉयलेटमध्ये ठेवायला दिलीत. मिस्टरांचं वॉयलेट नाही तर तुमची 4 व्हीलर आहे तर तुमच्या 4 व्हीलरमध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवून दिलीत, तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही धन ठेवता तुमचं तिथे तुम्ही ठेवून दिलीत, आणि एकदा ठेवली की ठेवली, तर नंतर त्याच्याकडे बघायचंच नाही का? तर असं नाही. ज्यावेळेस तुम्ही एखादी डील करायला जाता, ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करायला जाता, ज्यावेळेस तुम्ही लग्नाची बोलणी करायला जाणार असाल, ज्यावेळेस अतिशय महत्वाच्या कामाला तुम्ही जाणार असाल, त्यावेळेस ही पानं बाहेर काढायची, देवघरासमोर ठेवायची, आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. सेवेशिवाय ती पानं आपल्यासाठी काम करणार नाहीत. आता सेवा काय करायची हे देखील तितकंच महत्वाचं आहे. सेवा बघा, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, तुम्हाला षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी करायच्या आहेत. 1 करू का, 3 करू का, 5 करू का असे प्रश्न विचारायचे नाहीत. 11 माळी तुम्हाला करायच्या आहेत. त्याच पद्धतीने 11 माळी 99 मंत्राचे तुम्हाला घ्यायचे आहेत. 11 माळी 99 मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचय या मंत्राच्या 11 माळी तुम्हाला घ्यायच्या आहेत. याच्या पण 11 माळी घ्यायच्या आहेत. 16 वेळा बोलू का, 1 माळ बोलू का, नाही, 11 माळी तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने विजय सूक्त आपल्याला एकदा पठण करायचं आहे. विजय सूक्त हे एकदा पठण करायचं आहे. विजय सूक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. विजय सूक्त तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते विजय सूक्त तुम्हाला एकदा पठण करायचे आहे. या सेवा तुम्हाला आपट्याच्या पानावरती करायच्या आहेत. जिथे कुठे तुम्ही शुभ कार्यासाठी चालला आहात त्यावेळेस जाताना ही पाने तुम्हाला सोबत तुमच्या ठेवायची आहेत. आता बघा, आपण लेडीज म्हटलं तर आपण पर्समध्ये ठेवली तर आपला हात लागणार नाही अशा पद्धतीने चोर कप्प्यात ठेवायची, कारण शिवताशिवत होऊ नये. मासिक धर्म वगैरे आल्यानंतर शिवताशिवत होते, तर अशा वेळी शिवताशिवत होऊ नये म्हणून चोर कप्प्यामध्ये ठेवून द्यायची आहे. जर तुमची 4 व्हीलर असेल, तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स असं काम करत असाल, तर त्यावेळेस गाडीमध्ये ठेवून द्या. यामुळे देखील लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी असा हा तोडगा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. केंद्रातून दिलेली ही सेवा अतिशय लक्ष्मी प्राप्तीची सेवा, अतिशय प्रभावी व 100% फळ देणारी अशी ही सेवा आहे, उपाय आहे. त्यामुळे तुम्ही 2.5 आपट्याच्या पानांचा उपाय उद्याच्या दिवशी करायला विसरायचा नाहीये. 2.5 आपट्याची पानं काढून घ्यायला विसरायचे नाहीये. ज्यावेळेस तुम्ही ही यावरती सेवा करून तुम्ही घेऊन जाल, तुमच्या शुभ कार्याला तुम्ही एखादं काम करायला चालला असाल, एखादी बोलणी, एखादी प्रॉपर्टी खरेदी करायला चालला असाल, त्यावेळेस तुमचं 100% ते काम होणार म्हणजे होणारच. इतकी प्रभावी, इतकी ताकद या पानांमध्ये आहे आणि या सेवेमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाहीये. अशा पद्धतीने आपल्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लाभावी असं तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं. तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून जर घ्यायची असेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय करायला मात्र विसरायचा नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.